जाधव, कंत्राटी कर्मचारी फायरमॅन आहे. तर आमचं असं कारण आहे की उद्या आंदोलनाला बसायचा विषय म्हणजे आमच्या पेमेंट नसल्यामुळं आम्ही बसणार आहेत उद्या. तर आमच्या 26 महिन्याच्या झाल्या पगारी नाही आहेत. तर ठेकेदारांनी आम्हाला 5 महिन्याची पगार दिलेली आहे, पण त्यांनी पण उर्वरित पदरचे पैसे घालू शकत नाही सध्या, कारण की आम्हाला मोठे आहे. मग आमच्या 2023 नंतरपासून पगारी नाही आहेत. त्याच्यामुळं आम्ही काम बंद ठेवून आम्ही संपावर जाऊन आमचं उद्यापासून 26 जानेवारी सकाळी 7-6:30 वाजल्यापासून आमचं उद्या बेमुदत धरणे आंदोलन राहील. विशेष म्हणजे आमच्या पगारी आम्ही एवढं काम करून जीवाची बाजी लावून आम्ही सर्वजण काम करतो इथं. विचार करत नाही कुठल्याही जीवाची, आमची स्वतःची कामं न बाळगता आम्ही स्वतः सर्व काम करतो इथं. कधी ओरड येत नाही आहे कुठल्याच कामाची. त्यामुळे आम्ही उद्यापासून बंद ठेवत आहे. आत्ताच आपण म्हणला की 26 महिने झाले आपल्याला पगार दिला, मग ह्या आधी आपण काय त्यांना नोटीस वगैरे काय मागणी केली ते का? वारंवार जाऊन आम्ही मुख्य अधिकारी यांची भेट घेऊन स्वतः त्यांनी आम्हाला 5-6 महिने झालं आश्वासन देतात, आत्ता करूया मग करूया. मग असं करत करत आम्ही 5-6 महिने झालं आम्ही भेटलो त्यांना, पण काय आमचं पगार झालेलं नाही. त्यामुळं आम्ही उद्यापासून बंद ठेवत आहे. तरी त्यांच्याकडून आम्हाला काल भेटलो असतं तरी ते म्हणाले की 1 महिन्याचा पगार निघाल. 1 महिन्याचा घेऊन तरी काय करायचं, कुणाचं चालायला तर पाहिजे ना घरातली प्रत्येक व्यवस्था प्रत्येकाची. मग असं ठरवलं की सर्वांनी उद्यापासून बेमुदत धरणे आंदोलन करायचं, पगार भेटला पाहिजे सर्वांना व्यवस्थित आहे तसा लवकरात लवकर, हा विषय आहे आमचा महत्त्वाचा. तरी आम्ही उद्या नगरपालिकेच्या समोर उपोषणाला बसत आहेत सर्वजण मिळून. या धरणे आंदोलनाच्या काळात